एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचे आहे, पण ते देवेंद्र फडणवीस थांबवत आहेत असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यांचे माझ्यावर जरा जास्तच प्रेम आहे, पण त्यांचा आरोप मुख्यमंत्री शिंदे हे मान्य केला तर मी नुसते पद सोडणार आहे, नाहीतर राजकारण असा संन्यास घेईल असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. फडणवीस हे मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले होते की आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही मी निर्णय घेतला तो एकत्र घेतला, मी केले नाही असा माझ्यावर एकनाथ शिंदेने केला होता. कारण की आज मी आरोप जर आहे त्यावर मुख्यमंत्री शिंदेच यांनी चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतील. शिंदे हे आरोप मान्य केला तर त्यात सगळे मी राजीनामा देईल, तसेच राजकारणात संन्यासही घेईल. शिंदे यांनी जेव्हा मराठा समाजाबाबत चांगले निर्णय घेतले तेव्हा मी भक्कमपणे त्यांच्याशी पाठीशी उभा राहिलो होतो. म्हणूनच मी राजीनाम्याची भाषा जरांगे मी सोबत करत असतो. तर तसंच या सर्व गोष्टी होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 वेळा राजीनामा देण्याची भाषा केली होती. यामुळे 100% दोषी आहेत असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सारटे येथे सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला गेला होता. आम्ही तुम्हाला विरोधक मानले नाही, तर तुमची भाषा अशी वापरण्याची वेळ आली होती. यावर मी विचार करा. मराठा समाजाचा असं आरक्षणाच्या निर्णयामुळे मी अडथळा आणला गेला होता. आज तर मी त्यांना एक क्षणी मी राजीनामा देईल असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर जरांगे पाटील असे प्रत्युत्तर दिले होते की ते म्हणाले होते की मी जर शेवटी तुमच्यासोबत करते तुम्ही आहात तर मराठ्यांचे आरक्षण रोखले होते, हे सत्य आहे. सगळे स्वराची अंमलबजावणी तुम्ही रोखली, आम्ही तुम्हाला विरोधक मानले नाही. आंदोलक काळामध्ये ज्या केसेस केल्या त्या मागे घेतल्या नाहीत, ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आमच्यावर गोळ्या झाडल्या त्यांना आम्ही तुमची बुडती दिली, असं मराठ्याविषयी जातीवादीने निर्णय घेतला होता. असं सर्व हे गोष्टी होत असताना बरवटलेले अधिकारी म्हणून तुम्हाला आम्हाला मारायला लावले होते, तुम्ही आमच्या महिला तडीपार केला, अशी टीकाही जरांगे यांनी केली होती. यावेळी मुख्यमंत्री काय म्हणाले होते, फडणवीसवर जरांगे पाटील यांचे आरोप केलेले होते असं हे खोटे आहेत. असं मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये फडणवीस यांच्या एका भूमिका मोलाची ठरली होती. हे सर्व मराठा आंदोलकांनी समाज आरक्षणासाठी देण्यासाठी मी त्यांचे फडणवीसांनी आणि अजित पवार एकत्रित यावं असं बसलो होतो. हे सर्व असं आम्ही विशेष अधिवेशनामध्ये बोलून या समाजाला 10% आरक्षण दिलं. त्यात फडणवीस यांची भूमिका खूप मोलाची होती. आम्ही त्यांना आरक्षणामध्ये विरोध करण्यासाठी जर आमच्या न्यायालयाने कोण गेला असेल तर अगोदर ते पाहावे, त्यात विरोध पक्षाचे ते होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक शिंदे पत्रकारांशी बोलताना केला होता. जरांगे पाटील हे फडणवीस यांच्या एक तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मराठी समाजाला आरक्षण दिले होते, तेव्हा त्याविरुद्ध फडणवीस यांनी निकटवर्ती न्यायालयाने केले होते आणि तत्कालीन महाधितत्व आशुतोष कुंभाकोणे यांनी आरक्षण प्रश्नाची बाजू न मांडण्यास आपल्याला फडणवीसांनी सांगितलं होतं असा आरोप त्याने केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सर्व गोष्टी असं बोलत असताना पत्रकारांशी संवाद साधत होता. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटू व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.